कुत्र्याची गती होणार आहे, कुत्र्याची गती। लाज सरकारले नाही आली पाहिजे, लाज तुम्हाला ना आम्हाला आली पाहिजे। आता 4 लोक का म्हणणार हे विचार करण्यापेक्षा 4 लोक आले आपण का म्हणणार हा विचार करा। मित्रांनो, हा फोटो तर बघतच असणार, आपण रील्स पाहतो, स्ट्रोल करतो, पण या रील्सले पुढे पोहोचवायचं काम तुमचं आणि आमचं आहे। कारण आज यांची जी कंडिशन आहे, उद्या तेच कंडिशन आमची होणार आहे, आपल्या सर्वांची कंडिशन होणार। आणि यांचं कोणी काही वारसदार आहे नाही जे त्यांच्यासाठी तो करून राहिला, तो आपल्या हक्कासाठी, तुमच्या आणि माझ्या हक्कासाठी लढून राहिला। कारण हे जे आहे ते आपला जीव धोक्यात टाकून तुमच्या आणि आमच्यासाठी लढत आहे ना। आपण का करत आहोत? फक्त स्क्रोल करत आहोत। येणाऱ्या भविष्यासाठी जर तुम्ही आज लढले नाही तर तुम्ही जीवनात कधीच काही करू शकणार नाही। मित्रांनो, हा फोटो तर तुम्ही बघतच असणार, गेले किती दिवस झाले यांनी उपोषणावर बसून आहे, तरी यांना न्याय नाही मिळत आहे। तर तुम्ही विचार करा, मग तुमच्यासारखे ना आमच्यासारख्याला खरंच न्याय मिळणार का? सरकार तर हेच वाट पाहत आहे, कधी हा मरते ना कधी याने शमशान घाट मध्ये नेऊन टाकू। मग विचार करा, तुमच्या आमच्यासारखं का होणार न? तो काही स्वतःच्या स्वार्थासाठी थोडी ना हे करत आहे, तुमच्या आमच्यासाठी लढून राहिला तरी पण या सरकारला जागा नाही येत आहे। न तुमच्या आमच्यासारखे पोरं तर मेलेच आहो, पक्क मेल्यातच मद्र झाले आहो, कारण की कोणी आवाज उठवणार आता आहेच नाही। मग का करणार या देशाचं? या देशामध्ये राहून तरी धर्तीवर बोजच झाले आहे आता तुम्ही, कारण की आज नाही बोलले तर याच्या नंतर तुम्हाला कधीच बोलू देणार नाही, हे गोष्ट लक्षात ठेवा। आज एवढ्या मोठ्या माणसाची लोक कदर नाही करताय, तुमच्या आमच्यासारखी काय गती आहे? कुत्र्याची गती होणार आहे, कुत्र्याची गती। अरे तुम्हाला मंत्रीपद नाही सोडायचं तर नको सोडा ना, फेविकेल लावून चिपकून राहते तर, पण त्या बिचारा माणसाले तर उपोषणावरून काढा। एवढे तर कदर करू शकता तुम्ही आमची। माझ्या रांचोसाठी एवढा जीव लावला, मग तुम्ही खऱ्या रांचोसाठी जीव लावा ना। आजवर एवढा जीव घेतच आले आहे ना, हा माणूस आमच्या हक्कासाठी लढून राहिला, याले तर वाचवा।